तुम्ही अशा पद्धतीने पनीर बनवलं तर तुमचं पनीर हार्ड होणार नाही आहे, एकदम सॉफ्ट मुलायम असं पनीर बनेल. मी रसमलाई व्हिडिओ अपलोड केलेला होता, त्यामध्ये गाईच्या दुधापासून पनीर कसं बनवायचं हे दाखवलेलं होतं. व्हिडिओ नसेल बघितला तर नक्की जाऊन बघा. आणि आता आपण बनवणार आहोत शेळीच्या दुधापासून प्रोटीन्सयुक्त पनीर कसं बनवायचं आहे ते स्टेप बाय स्टेप बघूया. हे बघा, टाईप ऑफ गोट मिल्क आहे तिथे, तर हे लो फॅट फुल फॅट अशा टाईपचे हे गोट मिल्क आहे. तर मी घेतलेलं आहे फुल फॅट गोट मिल्क. तर याचे इंडियन रुपीजमध्ये कन्व्हर्ट केले तर 320 रुपये होतात. तर त्यासाठी लागणार आहे 1 लिटर शेळीचं दूध. दूध फाडण्यासाठी तुमच्याकडे व्हिनेगर नसेल तर तुम्ही लिंबाचा पण वापर करू शकता. आणि दूध फाटायला टाईम लागतो, त्यामुळे थोडेसे पेशन्स ठेवूनच हे काम करायचं आहे. दूध तापवताना गॅस मीडियम ठेवायचा आणि मग दूध तापवायचं आहे. दूध पातेल्याच्या बुडाला लागू नये, करपू नये याची काळजी घ्यायची. आणि दुधावर साय येऊ द्यायची नाही, त्यासाठी दूध सतत ढवळत राहायचं आहे. दुधाला फक्त एकच उकळी काढायची आणि लगेच गॅस बारीक करायचं आहे. मीडियम फ्लेमवर दूध तापायला ठेवलं होतं, तर आता ते उकळायला लागलेलं आहे. तर आता मी गॅसची फ्लेम पूर्ण अशी स्लो करते आहे. दुधाला साय येऊ नये म्हणून दूध ढवळत राहायचं आहे. गॅसची फ्लेम मी लो ठेवलेली आहे. आता व्यवस्थित हे दूध ढवळून घेणार आहे. एक वाफ जाऊ दिली की मग त्यात मी पाण्यात मिक्स केलेलं व्हिनेगर घालणार आहे. कधी दूध लवकर फाटत नाही, मग अशा वेळी एखाद चमचा व्हिनेगर एक्स्ट्रा घ्यायचा आणि त्यात पाणी मिक्स करून हळूहळू करून दुधात सोडायचं, मग दूध लगेच फाटतं. 3 चमचे व्हिनेगर घेणार आहेत. त्यात अर्धा वाटी पाणी घालून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. कारण गरमागरम जेव्हा दूध असतं तेव्हा तुम्ही डायरेक्ट जर व्हिनेगर घातलं तर मग त्या दुधाला शॉक बसणार. जे पनीर आहे ते एकदम कडक छुई असं या टाईपचं होणार, ते चांगलं होणार नाही सॉफ्ट. त्यामुळे व्हिनेगरमध्ये पाणी ॲड करा, किंवा जर तुम्ही लिंबाचा रस घेत असाल तर त्यामध्ये पाणी ॲड करा आणि मग ते दुधामध्ये थोडं थोडं करून व्हिनेगर दुधामध्ये ॲड करायचं आहे आणि मग दूध हळूहळू करून फाटेल. 3 टेबलस्पून व्हिनेगर घेतलं, त्यात अर्धा वाटी पाणी घातलं आहे आणि ते चांगलं मिक्स करून मग ते हळूहळू करून दुधात ओतलं आहे. तर आता सगळं आता हे व्हिनेगर संपलेलं आहे आणि दूधसुद्धा फाटायला सुरुवात झालेली आहे. दूध फाटल्या फाटल्या गॅस बंद करायचं आहे. जर तुम्ही तसाच गॅस चालू ठेवला मग ते पनीर आहे ते एकदम रबरासारखं कडक होणार. हे फाटलेलं दूध आहे, त्यातलं पूर्ण पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे. त्यासाठी मी एक पातेलं घेतलं आहे आणि त्यावर हे असं कपडा, सुती कपडा ठेवायचं आहे. ज्याचा कलर जाणार नाही असा कपडा घ्या. स्वच्छ असा धुतलेला कपडा घ्या. या मिश्रणामधलं पाणी आहे, त्याला वे बोलतात, तर ते पाणी सगळं गाळून घ्यायचं आहे. ते सुद्धा एकदम प्रोटीन्सयुक्त असतं, तर ते फेकू नका. त्याचा पण उपयोग तुम्ही पीठ मळायला करू शकताय किंवा पराठे, कढी असं काय काय बनवायला करू शकताय. पनीरमध्ये व्हिनेगरचा जो आंबटपणा राहिला आहे तो आंबटपणा निघून जाण्यासाठी 2-3 पाण्याने मी हे पनीर आहे ते धुणार आहे आणि थंड पाण्याचा वापर करायचा आहे. थंड पाणी वापरल्याने गरमागरम जे पनीर आहे त्याची कुकिंग प्रोसेस आहे ती बंद होईल आणि पनीर आहे तो हार्ड होणार नाही, तो सॉफ्ट व्हायला मदत होईल. अगदी हलक्या हाताने धुवायचं आहे. आता ह्या रुमालाला गाठ बांधून मी एक्स्ट्राचं पाणी काढून टाकणार आहे. त्यासाठी मी हे जे पनीर आहे ते लटकवून ठेवणार आहे आणि मग त्यातलं पाणी आहे ते थेंब थेंब पडत राहील. त्यासाठी मी अर्धा तासासाठी हे पनीर लटकवून ठेवते. हे बघा, असं थेंब थेंब पडत राहील पाणी. अर्धा तासानंतर परत हे पनीर काढून घ्यायचं आहे, कारण त्याला जर तुम्ही तसंच ठेवलं तर त्याला तोच शेप येणार. तर त्याला शेप चांगला गोल किंवा चौकोनी देण्यासाठी आपल्याला परत हे पनीर आहे ते काढून चाळणीत किंवा प्लेटमध्ये काढायचं आहे आणि मग त्यावर वजन ठेवायचं आहे. तर त्याला चांगला शेप यायला पाहिजे आणि त्यातलं एक्स्ट्राचं पाणी निघून जायला पाहिजे. त्यासाठी आपण हे वजन ठेवूया. त्यातलं पाणी सगळं एक्स्ट्राचं निघून जाईल अशा पद्धतीत त्याच्यावर वजन ठेवायचं आहे. वजनदार तवा आहे तो मी पनीरच्या प्लेटवर ठेवते, म्हणजे पनीरचं पाणी निघून जाईल. जास्त पण हेवी वजन नाही ठेवायचं आहे, नाहीतर पनीरमधलं सगळं पाणी निघून जाईल आणि मग तो पनीर आहे तो कोरडा होणार.
अर्धा तासानंतर मी वजन काढलेलं आहे आणि आता तुम्ही बघू शकताय एक्स्ट्राचं पाणी होतं ते सगळं निघून गेलेलं आहे पनीरमधलं. कपड्याची गाठ मी अलगदपणे काढत आहे कारण ते तुटू नये पनीर यासाठी जरासं हलक्या हाताने. हे बघा किती मस्त असं पनीर बनलेलं आहे, तुम्ही बघू शकताय. तर एकदम सॉफ्ट असं झालेलं आहे, त्यात मॉइश्चरसुद्धा आहे. पनीरच्या गोलाकार भागावर तुटलेला जो भाग दिसतोय तो शेप आहे, कारण त्याच्यावरच मी गाठ बांधली होती, त्यामुळे तो तुटल्यासारखा वाटतोय पण तो तुटलेला नाही आहे, तो शेप आहे. त्यासाठी पनीर बांधताना व्यवस्थित बांधायचं, तो अगदी गोलाकार यायला पाहिजे अशा टाईपने बांधा. त्या हलक्या हाताने तो रुमालाची गाठ बांधा. आता मी कट करून दाखवलं आहे, तर हे बघा किती मस्त असं पनीर बनलेलं आहे, सॉफ्ट एकदम. हा पनीर 8 दिवस टिकण्यासाठी काय करायचे ते मी तुम्हाला सांगते. तर त्यासाठी मी हे पनीर आहे ते छोटे छोटे क्यूब्स कट करणार आहे. लहान मोठे जसे तुम्हाला क्यूब्स कट करायचे त्या पद्धतीत कट करा. हलक्या हाताने कट करायचे. मस्त असे पनीरचे तुकडे कट केलेले आहेत. आता हे तुकडे आहेत ते मी तळून घेणार आहे. तेल चांगलं गरम झालं की मग पनीरचे तुकडे तेलात सोडायचे. पनीरचे क्यूब्स आहेत ते छान असे गोल्डन ब्राऊन तळून घ्यायचेत आणि तळताना सुद्धा जरासं हलक्या हाताने पलटी मारायचे. पनीरचे तुकडे छान असे गोल्डन ब्राऊन झालेले आहेत. आता आपण एका प्लेटमध्ये काढूया आणि हे तुकडे थंड झाले की मग ते हवाबंद डब्यात पाणी घ्यायचे. पनीर बुडेल एवढं पाणी घ्यायचे. त्यात चवीनुसार मीठ घालून चांगलं मिक्स करायचे आणि मग त्यात हे थंड झालेले क्यूब्स आहेत पनीरचे ते घालायचेत. त्याने पनीर सॉफ्ट राहील आणि 8 दिवस चांगला टिकतो तो. तुम्ही जरी कच्चा जरी पनीरचे तुकडे पाण्यात टाकले आणि हवाबंद डब्यात ठेवले तरीसुद्धा छान पनीर 8 दिवस टिकतो. आणि हा डब्बा फ्रीजमध्ये ठेवायचा आहे. 2 दिवसांनी त्याचं पाणी चेंज करायचं आहे, नाहीतर ते पाणी चिकट होतं आणि पनीर पण खराब होतो. अशा पद्धतीने तुम्ही पनीर बनवलं तर ते पनीर आहे ते एकदम छान होईल, सॉफ्ट एकदम होईल. तर तुम्ही बनवून बघा आणि व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट्स करून सांगा. लाईक करा, शेअर करा. नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच.